मी दिवसाने आलो तर हो. यार काय झालंय? काय ना काय ना चल 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 ना बाय. आणि ये रे दादा पाय दुखायला चल तुला तू काय तू आपला निघालास कुठून आलो तू या संग दिवसभर उपाशी फिरले आणि कोणत्या कोणत्या चिप्स भेटलाय तर ते बी एकच भेटला आता ह्याच्या नारे असं करेल दर्शन घे बाय. येईलच होतं ना म्हणजे तू झालं मी घ्यावा घे दर्शन घे. चल बाबा. काय सगळं पोटाला भेटलं पाहिजे बाया अरे हे बघ ना कसलं बघायला झाडी डोंगर हे बघ ना. काय बघायचं येईल त्याला इथं बघून काय पोट भरणार आहे का सकाळपासून फिरलेलं असतं फिरलेलं आहे का पोटाला काय माय अरे बघ ना कसं बघायला हे बघ ना. हे तुम्ही आणल्यास पुन्हा पाहिलं चलून बेजार चल ना तुला खाली भजे खाऊ घालतो. भजे खाऊ घालतो तू काय भजे खाऊ घालतो आता भजे का पोट भरत असते का ताजे भजे. भजे नसते बाबा पोट भरत मग काय खाय तुला मग मला वाटते पुरी भाजी खावा पुरी भाजी. हो चल म्हणजे गेलं कसं माहिती का पोट भरत मग गेलं घरी घरी गेले का खायचंच नाही पण कशाला तुला भात खाऊ घालतो. चल पुरी भाजी खाणारा भात न घेत असला काय खायचं. भात काय खाऊ नको करायचे हं. त्याच्या संग पाहिजे भाजी त्याच्या संग पाहिजे बुंदी तर आहे का तेवढं खायला अरे खायचं काय बी होईल. अरे हे बघ हे बघा भेटन की असला नजारा. हे बघायला आपण रोजच बघतो पण तसं नाही रे नीट भूक लागली बघ दररोजच खातोच ना आपण. बरं मला एक सांगा हं. तू हे दाखवायलाच मला हं. तू चाल का चेंगत तर कोण नाही ना मग काय झालं. तुला म्हणतो तो खाली तिथं नारळी जेवायला झालं असतं आणि आपण बी खाल्लं असतं बर आणि त्याच्या पाय नसतो का पिलं मग कशाची भूक लागली असते घरी जाऊस तर तुला तेवढं दिमागाचं कम बसत नाही काय मग अरे लोकांना मेनू काय घरी फोन येतोस का मला म्हणायचं नारळ घे म्हणून तू. नारळ घे पुरे पुरे पाया लागला काय माणूस आहेस मला तू? बी पहिलं तिथलं लागली मला भूक काय करायचं आता? तिथलेच नारळ खायचं असते देवाला फोडलं म्हणायचं तिथले दोन घरी घेऊन जायचे आता पाच. तूच म्हणलास हं. देवाचा पाय फुलून चढले की त्याच्या मी कच केलं नाही. खाल्लंच नारळ नाही मी. तिथलेच नारळ खायचे असते देवा माफ कर म्हणायचं असते. तुला नारळच खायचं ना चल तो डबल तुला पाया पडा तुला नारळच खाऊ घालतो. काय बोलायला लागतो डबल जेवायला जायचं असतं का आता पहिल्यांदा तुला म्हणलं होतं मग नारळ घे म्हणून बरं ऐक तुला काय बोलायला असतो तुला नारळ खाऊ घालतो मी परत जेवणात इशा करायचं नसतं. ऐक ना नारळात नसते पोट भरत मला वाटतं पुरी भाजी खाऊ मग चल ना तुला नारळ तू नारळाच म्हणायला लागला. पहिल्यांदा म्हणलं तुला नारळ घेतलं अरे तुला नारळ खायचंय का भूक लागली मलाच मिळ लागा ना तू. अरे मला भूक लागली म्हणून म्हणायला लागलो आता मला सांगा हं. नारळ खाल्लं तर तेवढं पोचायला आजार पण तो नारळ बी नाही दिलं मग मला वाटतं नसं पुरी भाजी तरी खाऊ मग खाली जाऊ काय मायला माणूस आहे सर तू इतका कसा भाव चढलेला सर तू. अरे भूक लागली रे बावचायला नाही रे मी हा भूक लागली लय भूक लागली तुला. अरे असा तरी कसा आहे हलकट तुझी माणूस. शपथ भूक लागली आता काय करू माझी शपथ. हा, तुझी शपथ भूक लागली भूक बाबा चल लागली. हलकटा तुला खाऊ घालतो चल. बरं, चल, चल. चल, चल. होय जेवणाचं काय बी होईल हे बघ ना कसला नजारा आहे. अरे नजारा रोजच बघत होते आपण उद्या येऊ पडलं बघायला कसा हिरो दिसायला लागला. ऐक ना उद्या हे येऊ बघ बघायला तुझा लय फोटो भूक काढू थांब लागली. थांब उद्या- हा, तू बघ, लय काढ, हिरो काढ, दिसायला पण लागला जेवायला की नाही? जायचं जेवायला की जायचं जेवायचं जेवाय आहा. आता चल ना जेवायचं ना शे बघ ना कसा हिरो दिसायला असतो. हिरो पेक्षा भारी दिसतो थोडी अशी कर ना. हे बघ कसा दिसायला असतो हिरोला फिक्क पाडलाच राहतात बाया. लय भारी फुटूक पण ऐक ना मला काय गुरुवारच नाहीस ना कशाला गुंडू चल तुला म्हणतो तुला पुरी भाजी खाऊ तर मला तुझ्या पोटात कावळ येत का डुकर येत मलाच मिळ लागा ना बाबा तू काय बी तू. ऐक ना तिथे पंकज जेवायला पंग चल ना मग पंगत चल ना गाव जवळ आलं. नाही बाबा तिथं पंकज उतले असं जाताना ते नाहण्याच हॉटेल नाही का नाहण्याच हॉटेल इथं भेस इथं पदार्थ असते चिवड्यामध्ये काय न खाला न बिसताना आपल्या नाहण्याच हॉटेल गावातली तर तुला गुलाबजामुन लड्डू खाऊ घालतो. चल 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 बरं लवकर, चल. आणलेच भूक लागली पंगत बी उठली. ऐक चल. ना, ऐक, तुला भूक लागली मला पाणी तरी पाहिजे बर चल बाबा पाणी लय भूक पाहतो. लागली चल काय चल चल करू आता मला? बाबा, मला पाणी पिऊ दिले आणि तुला बिसलेरी घेतो मी बिसलेरी घेतो खाली घेतो बिसलेरी नसेल चल